Hello student, welcome in this session. Today we are going to see the last topic of our first lesson differentiation, that is higher order derivative. आता हा जो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण काय केलं होतं की आपलं जे फंक्शन असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याला आपण जेव्हा डिफरन्शिएट करतो तर डिफरन्शिएट केल्यानंतर याला डिनोट करतो आपण y डॅशने. ओके, y डॅश इज इक्वल टू काय येते एफ डॅश ऑफ एक्स, किंवा याला लिहिल्या जाते डी वाय अपॉन डी एक्स. म्हणजे वायला जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तर त्याला लिहितो आपण डी वाय बाय डी एक्स, आणि डी वाय बाय डी एक्स म्हणजे वाय डॅश, म्हणजे हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तोच आपण एफ डॅश ऑफ एक्सने पण डिनोट करतो. परत या वाय डॅशला जर डिफरन्शिएट केलं तर याला लिहिता येते डी डी एक्स. कोणाचा डी डी एक्स? डी वाय बाय डी एक्सचा. मग हा जो डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स आहे तर डी किती वेळा झाला? 2 वेळा, म्हणजे त्याला लिहिता येते डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आला, इथं ऑर्डर किती आहे? सेकंड, म्हणजे हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग मी काय सांगितलं, इथं 1 आहे ऑर्डर, हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून वाय डॅशने डिनोट केला. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून हा डिनोट करायचा वाय डबल डॅश, आणि इज इक्वल टू काय येणार आहे? एफ डबल डॅश ऑफ एक्स. ओके, तसंच ट्रिपल डॅशचा डेरिव्हेटिव्ह जो असेल तो डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब असेल, त्याला वाय ट्रिपल डॅशने डिनोट केल्या जाते, दॅट इज इक्वल टू एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. त्यानंतर डी फोर वाय अपॉन डी एक्स टू द पॉवर 4, हा वाय फोर, म्हणजे हा झाला तुमचा फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. असं आपण nth डी एन वाय अपॉन डी एक्स टू द पॉवर एन, किंवा याला वायला पॉवर एन असं सुद्धा डिनोट केलं जाते, म्हणजे हा झाला आपला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे सगळे जे डेरिव्हेटिव्ह आहेत याला म्हटलं जाते हायर ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर अप टू nth ऑर्डर. ओके, हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग हे जे हायर ऑर्डर आहे, तर आतापर्यंत आपण फक्त फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणं शिकलेलो आहोत, तर आता आपल्याला हायर ऑर्डर काढायचे आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये हायर ऑर्डरमध्ये फक्त आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंतचा स्टडी आहे. पुढचं जे सक्सेसिव्ह डिफरन्सिएशनचं आहे तो सिलेबसमधून रिमूव्ह झालेला टॉपिक आहे, डिलीट झालेला टॉपिक आहे. त्यामुळे आपण फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हपर्यंत पाहणार आहे. आता इथं काय म्हटलं मी, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय एन, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय डबल डॅश, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वाय ट्रिपल डॅश, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला 4 सुद्धा लिहिलं जाते, किंवा याला असं न डिनोट करता वाय वन म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, वाय टू सेकंड डेरिव्हेटिव्ह, वाय थ्री थर्ड डेरिव्हेटिव्ह, वाय फोर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अप टू वाय एन, म्हणजे हा काय झाला आपला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. अशा प्रकारे आपल्याला काढता येतं. मग आता इथं एखादं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर आपण पहिल्यांदा जेव्हा डिफरन्सिएशन करतो, म्हणजे पहिला आपण वायच्या फंक्शनला डिफरन्शिएट केल्यानंतर आपली व्हॅल्यू कोणती येणार? डी वाय बाय डी एक्सची. मग डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आणल्यानंतर त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर जर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर परत त्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट करायचं आहे. तर बघा, आतापर्यंत आपण या लेसनमध्ये इन्व्हर्स फंक्शन पाहिले, लॉगरिथमिक फंक्शन पाहिले, पॅरामेट्रिक फंक्शन पाहिले, इम्प्लिसिट फंक्शन पाहिले. या सगळ्यांचा यूज करून आपल्याला हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचे आहे. तर आता मी काय करते, याच्यावरचं एक एक्झाम्पल घेते. आपल्याला सॉल्व एक्झाम्पलमध्ये सुद्धा बरेच एक्झाम्पल दिले आहेत, तर मी एक एक्झाम्पल घेते त्यावरचं. तर यामधलं फर्स्ट आहे फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. हे फंक्शन आहे. या फंक्शनचा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण या फंक्शनला डिनोट करू की लेट y इज इक्वल टू गिवन फंक्शन एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. ओके, y हे कशाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे. ओके, देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सनं जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे डी वाय बाय डी एक्सची. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ, याचा पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, एक्स क्यूब प्लस 7x स्क्वेअर मायनस 2x मायनस 9. ओके, हां, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 3x स्क्वेअर प्लस 7 कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2x, मायनस 2 कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर 1, आणि 9 कॉन्स्टंट टर्म आहे तर डेरिव्हेटिव्ह काय येणार त्याचा? 0. मग याला रिलेट काय करता येते आपल्याला? 3x स्क्वेअर प्लस 7 टू जार 14x मायनस 2. ही व्हॅल्यू कशाची आली आपली? डी वाय बाय डी एक्सची. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आपल्याला त्याने सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करा असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? नाउ अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत डिफरन्शिएट केलं तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. तर तुम्ही याला डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स
याला डिफरन्शिएट करायचं आणि dy बाय dxला विथ रिस्पेक्ट टू एक्सनं डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून काय घेतलं आपण ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ 3x² प्लस 14x मायनस 2. मग आता बघा इथं यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर याला लिहिता येते dy अपॉन dx². हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये 3 कॉन्स्टंट आहे. x² डेरिव्हेटिव्ह येते 2x प्लस 14 कॉन्स्टंट आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 2 कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह येणार त्याचा 0. म्हणजे आपला आन्सर येतं 6x प्लस 14. हा झाला आपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कशाचा? जे आपल्याला गिवन फंक्शन दिलं आहे त्याचा. म्हणजे स्टेपमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिले गिवन फंक्शनला डिनोट करायचं आहे की लेट y इज इक्वल टू गिवन फंक्शन आणि मग त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे dy बाय dxची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती काढल्यानंतर त्याला परत डिफरन्शिएट करायचं आहे आणि त्यानंतर dy बाय dx काढायचं आहे. हे साधं सोपं सरळ एक्झाम्पल दिलं आहे तर आपण ते अशा प्रकारे सॉल्व केलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण, ज्यामध्ये प्रोडक्ट रूल पण अप्लाय झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. नाव फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ x² e टू द पॉवर x. ओके, पहिले काय करतो आपण, याला डिनोट करू की लेट y इज इक्वल टू x² इंटू e टू द पॉवर x. दोन फंक्शन आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. एक्सनं जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार, dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ x² इंटू e टू द पॉवर x. काय करणार, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट म्हणजे x². x² कॉन्स्टंट आहे. e टू द पॉवर xचा डेरिव्हेटिव्ह येतं e टू द पॉवर x. इथं e टू द पॉवर x कॉन्स्टंट आहे. x²चा डेरिव्हेटिव्ह येतं ट्वाईस x. आता यामध्ये e टू द पॉवर x हे कॉमन टर्म आहे दोघांमध्ये, तर आपण काय करणार, e टू द पॉवर x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येते x² प्लस 2x. हे असंच राहू दे. ही आली आपली व्हॅल्यू कशाची, dy बाय dxची. आता काय करायचं आहे, परत त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळणार, ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ e टू द पॉवर x इंटू x² प्लस ट्वाईस x. याला लिहिता येते d2y बाय dx² इज इक्वल टू, परत याला आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. काय येणार, फर्स्ट फंक्शन आहे आपलं e टू द पॉवर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस x² प्लस ट्वाईस x प्लस x² प्लस ट्वाईस x कॉन्स्टंट ठेवायचा आणि ddx ऑफ काय येणार आहे e टू द पॉवर x. ओके, हा e टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह जर काढला तर x²चा डेरिव्हेटिव्ह ते ट्वाईस x आणि 2 कॉन्स्टंट आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 झालं, प्लस x² प्लस 2x कॉन्स्टंट ठेवला, e टू द पॉवर xचा डेरिव्हेटिव्ह ते e टू द पॉवर x. आता या सर्वांमध्ये e टू द पॉवर x परत कॉन्स्टंट आहे. मग काय येईल, तो जर कॉमन काढला तर 2x प्लस हा 2 आणि प्लस हा x² प्लस 2x म्हणजे येणार e टू द पॉवर x इन ब्रॅकेट पहिले x² घेते प्लस 2x प्लस 2x 4x प्लस 2. हे आलं आपलं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. नंतर जे एक्झाम्पल दिलं आहे ते आहे x² log x. ओके, याला आपण डिनोट करू पहिले की लेट y इज इक्वल टू x² इंटू लॉग x. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळणार dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ x² इंटू लॉग x. दोन फंक्शन आहे म्हणजे परत इथं काय लावायचं, आपल्याला प्रोडक्ट रूल लावायचं आहे. x² इंटू ddx ऑफ लॉग x प्लस लॉग x कॉन्स्टंट ठेवा आणि ddx ऑफ काय येणार आहे x². मग आता x² लॉग xचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/x प्लस इथं लॉग x कॉन्स्टंट आहे, x²चा डेरिव्हेटिव्ह ते ट्वाईस x. मग इथे एक x काय होणार, कॅन्सल, म्हणजे x प्लस ट्वाईस x लॉग x. तर यामध्ये x हा आपण कॉमन काढू तर ब्रॅकेटमध्ये ते 1 प्लस 2 लॉग x. ओके, ही व्हॅल्यू आली dy बाय dxची. नाव अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय मिळणार, ddx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ x इंटू 1 प्लस 2 लॉग x. याला लिहिता येणार d2y बाय dx² इज इक्वल टू.
आता इथं परत दोन फंक्शन आहेत, इथं परत आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. फर्स्ट फंक्शन आपलं एक्स घेतलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे 1 + 2 log x प्लस 1 + 2 log x कॉन्स्टंट ठेवा आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, यक्स कॉन्स्टंट आहे, यामध्ये जर 1 घेतला तर 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार, प्लस 2 कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतं 1/x प्लस 1 + 2 log x आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार 1. तर आता इथं मल्टिप्लाय केलं तर टॉईस एक्स अपॉन एक्स, एक्स एक्स कॅन्सल होते, हे येते 2 प्लस 1 + 2 log x, तर 2 + 1 3, 3 + 2 log x हे आलं आहे आपलं आन्सर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतात. असं काही नाही की काही एक्झाम्पलमध्ये आपण आज जसं इथे प्रोडक्ट रूल लावलेला आहे, काही एक्झाम्पल तुमचे कॉन्व्हर्सच्या फंक्शनचे पण असू शकतात आणि काही कॉन्व्हर्स म्हणते काही फंक्शन इन्व्हर्सचे पण असू शकतात किंवा पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतात. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, आपल्याला क्वेश्चन आहे एक, त्यामध्ये विचारलेलं आहे पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे. पहा क्वेश्चन आहे आपला की फाइंड d2y/dx² if x = a cos cube theta, y = b sin cube theta at theta = π/4. d2y/dx² ची व्हॅल्यू काढायची आहे. x = a cos cube theta दिला आहे, y = b sin cube theta दिलेला आहे आणि ॲट थिटा = π/4 वर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे d2y/dx² ची. ओके, मग आता सगळ्यात पहिले आपण काय करणार, काय दिलं आपल्याला की गिवन दॅट वी हॅव गिवन आहे x = a cos cube theta and y = b sin cube theta. हे आपल्याजवळ x आणि y ची व्हॅल्यू दिली आहे. आता इथं x हे फंक्शन कशाचं आहे, थिटाचं, y पण फंक्शन कशाचं दिलं आहे, थिटाचं. म्हणजे आपल्याला याला कशाला डिफरन्शिएट करावं लागेल, तर आपण सगळ्यात पहिले करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, दोन्ही फंक्शनला. मग आता इथं काय येणार, dx/dθ = a कॉन्स्टंट आहे तर dθ करावं लागणार आपल्याला a cos cube theta. मग आता a कॉन्स्टंट आहे, cos cube थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर cos cube थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी याला लिहिता येणार 3 cos² theta इंटू dθ ऑफ cos theta. लक्षात आलं, म्हणजे आपण जो x⁴ यांचा डेरिव्हेटिव्ह काढतो हां, n × x⁻n−1 तसंच केलं आपण, कारण याचाच आपला फॉर्म्युला नाही, आपल्याला cos थिटाचा डेरिव्हेटिव्ह माहीत आहे पण cos cube थिटाचा माहीत नाही, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय केलं आहे 3 cos² theta इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta. मग आता 3a cos² theta आणि cos थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं -sin theta, म्हणजे काय आलं आन्सर -3a sin theta इंटू cos² theta. याला देऊ आपण नंबर 1. आता ऑल्सो आपल्याजवळ सेकंड फंक्शन दिलं आहे y = b sin cube theta. याला काय करायचं आहे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटाने डिफरन्शिएट करायचं आहे, देन वी गेट dy/dθ = ddθ ऑफ b इंटू sin cube theta. तर यामध्ये b कॉन्स्टंट आहे. परत sin cube थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तो येणार आहे 3 sin² theta इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin theta. तर sin थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं cos theta, म्हणजे आपला आन्सर येणार 3b sin² theta इंटू cos theta. हे झालं सेकंड नंबरचं. ओके, आता सगळ्यात पहिले कारण आपले एम काय असते, आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची आहे, पण इथं पॅरामेट्रिक फंक्शन आहे ना थिटाच्या फॉर्ममध्ये, तर आपण पहिले dx/dθ ची व्हॅल्यू काढली, त्याला 1 नंबर दिला, dy/dθ ची काढली, त्याला 2 नंबर दिला. नाऊ वी हॅव एक थेरम आपण शिकलेला आहोत, dy/dx = dy/dθ अपॉन dx/dθ. व्हॅल्यू पुट करा. dy/dθ ची व्हॅल्यू काय आली आपली 3b sin² theta इंटू cos theta आणि नंतर dx/dθ ची आहे -3a sin theta इंटू cos² theta. ही कशावरून लिहिली व्हॅल्यू आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन 1 and 2 वरून. तर बघा यामधला 3 कॅन्सल होते, sin theta कॅन्सल होते, cos theta कॅन्सल होते. आन्सर काय राहते -b/a. इथे sin theta शिल्लक राहते, इथं cos theta शिल्लक राहते, म्हणजे sin अपॉन cos, तर ते येते -b/a tan theta. ही व्हॅल्यू आली आपली dy/dx ची. याला मी नंबर देऊन देते
नाही दिला तरी चालते, dy/dx शेली, पण आपण याला नंबर देऊन ठेवूया, झाला 3. आता काय करायचं आहे, या आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ना, तर याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग dy/dxला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करून राहिले तर काय येणार, ddx ऑफ dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ मायनस बी अपॉन ए टॅन थिटा. आता इथं लक्षात घ्या, आता इथं आपल्याला हा जो फंक्शन दिला आहे, हे फंक्शन कशाचं आहे, थिटाचं. डिफरन्शिएट कशानं करायचं आहे, एक्सने करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जर फंक्शन थिटाचं आहे तर याला पहिला डिफरन्शिएट थिटानं करावं लागेल आणि मग थिटाला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्सने. हे समजलं पाहिजे. हां, मग आता इथे बघा, याला काय लिहिणं येणार, d2y/dx² इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट आहे, त्याला कॉन्स्टंट ठेवा. काय सांगितलं, हे फंक्शन थिटाचं आहे म्हणून याला पहिले डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटाने. म्हणजे डी थिटा ऑफ टॅन थिटा इन टू हा जो थिटा आहे याला डिफरन्शिएट करावं लागेल एक्सने, म्हणजे डी थिटा अपॉन dx. मग आता इज इक्वल टू हे आलं मायनस बी अपॉन ए डी थिटा ऑफ टॅन थिटा. टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं sec² थिटा इन टू, ही व्हॅल्यू आपल्याजवळ नाही आहे, पण याला जर आपण असं लिहिलं की 1/dx/d थिटा, ती ही व्हॅल्यू आपल्याजवळ आहे. कोणती, dx/d थिटाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये दिली आहे. किती आहे, -3a sin थिटा इंटू cos² थिटा. ती व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. काय येणार मग, -b/a sec² थिटा इंटू 1/-3a sin थिटा इंटू cos² थिटा. पहा आता मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, बी अपॉन हा 3a इंटू ए होते a², आणि 1/cos² ला काय लिहितो आपण, sec². मग 1/cos² हा sec² आणि हा sec², तर काय येतं sec⁴ थिटा अपॉन साइन थिटा. म्हणजे व्हॅल्यू काय आली तुमची d2y/dx² ची b/3a² sec⁴ थिटा अपॉन साइन थिटा. याला असं लिहिता येते b sec⁴ थिटा अपॉन 3a² साइन थिटा. क्वेश्चन झाला का, नाही. त्यांनी आपल्याला ही व्हॅल्यू जी विचारलेली आहे ते ॲट थिटा इज इक्वल टू कशावर विचारली आहे, π/4 वर. मीन्स d2y/dx² ॲट थिटा इज इक्वल टू π/4 इज इक्वल टू b/3a² इंटू sec⁴ π/4 अपॉन साइन π/4. आता b/3a² सेक π/4 ची व्हॅल्यू येतं √2 √2⁴ अपॉन हे ते 1/√2. मग आता इज इक्वल टू सॉल्व करताना कसं होणार, b/3a², हा जो √2 ला पॉवर 4 येते याची व्हॅल्यू येते 2 × 2, म्हणजे √2चं आपण 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन करू ना, तर √2 × √2 2 आणि दुसरा 2 म्हणजे 4, आणि हा जो √2 आहे हा न्यूमरेटरमध्ये जाईल म्हणजे 4√2. म्हणजे आपला आन्सर काय आलं मग 4√2b/3a², 4√2b/3a². अशा प्रकारे हे आन्सर निघेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन जे आहे ते सुद्धा सॉल्व करता येतात. हे जर एक प्रकारचे एक्झाम्पल. आणखी बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामध्ये एक नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे ते बघू आपण. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. सेकंड एक्झाम्पल आहे तुम्हाला विचारलेलं. त्यामध्ये म्हटलेलं आहे इफ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 आहे, देन शो दॅट, क्वेश्चन आहे देन शो दॅट d2y/dx² इज इक्वल टू 0. बघा क्वेश्चन, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 दिला आहे, देन वी हॅव टू शो दॅट d2y/dx² इज इक्वल टू 0. आता आपण काय करतो, जे आपल्याला गिवन आहे तिथून आपण स्टार्ट करतो. आता गिवन काय दिलं आहे, नाउ गिवन दॅट ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 हे आपल्याला गिवन आहे. तर मी काय करते, ax² प्लस 2hxy ला सेपरेट करते, hxy प्लस hxy 2 टाइम्स hxy आहे ना, प्लस
बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आल्या काय ह्या दोन टर्म आणि ह्या दोन टर्म. याच्यामध्ये पहा या दोन टर्ममध्ये एक्स कॉमन निघते. एक्स जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येते ए एक्स प्लस एच वाय आणि यामध्ये वाय कॉमन निघते. प्लस वाय जर कॉमन काढला तर हा येते एच एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. हां मग आता इथं यामध्ये वायचं फंक्शन आपण इथं टू वाय इंटू एच एक्स प्लस बी वाय जर असेल तर इज इक्वल टू हे टर्म तिकडे गेली तर मायनस एक्स इंटू ए एक्स प्लस एच वाय झाली. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा एक्स या साईडनं आणायचा आहे. म्हणजे वाय बाय एक्सची जर व्हॅल्यू काढली तर हे येणार मायनस ए एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय. याला देते मी इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू कशासाठी काढली हे तुम्हाला नंतर लक्षात येईल, पण ही व्हॅल्यू पहिले काढून घ्यायची. आता काय करायचं आहे, पहिलं जी इक्वेशन आहे याला आपण फर्स्ट नंबर देऊ आणि याला सेकंड नंबर देऊ. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला, त्याने डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढा म्हटलं आहे ना, तर आता जे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाव डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. तर आता याला डिफरन्शिएट करायचं आहे तर ए इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2h कॉन्स्टंट आहे, डी डी एक्स ऑफ एक्स वाय आहे आणि प्लस बी कॉन्स्टंट आहे, डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा फंक्शन कुठल्या प्रकारचे आहे, इम्प्लिसिट फंक्शन आहे. सॉल्व करताना बरोबर सॉल्व करा. ए एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते ट्वाईस एक्स प्लस ट्वाईस एच कॉन्स्टंट आहे. आता इथं दोन फंक्शन आहे एक्स आणि वाय, तिथं प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा. एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स प्लस जर वाय कॉन्स्टंट ठेवला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती येते प्लस बी वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. का? कारण इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, फंक्शन कशाचं आहे वाय आहे, म्हणजे पहिले वायला डिफरन्शिएट करायचं आणि नंतर वायला एक्सनं डिफरन्शिएट करायचं आहे. आणि जो लास्टली 0 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. काय आलं मग, याला लिहिते 2ax प्लस 2h या ट्वाईस एचनं मल्टिप्लाय करा 2h एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस 2hy प्लस 2by डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता इकडे बघा, यामध्ये सगळ्यांमध्ये 2ने डिवाईड करता येते. 2ने जर डिवाईड केलं तर काय होऊन राहिलं ए एक्स प्लस एच एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस एच वाय प्लस बी वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. तर हे जे दोन टर्म दिसून राहिलं यामध्ये डी वाय बाय डी एक्स कॉमन आहे. तर काय येणार आहे, डी वाय बाय डी एक्स जर कॉमन काढला तर एच एक्स प्लस बी वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ह्या दोन टर्म तिकडे न्या मायनस ए एक्स मायनस एच वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ए एक्स मायनस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय. इथं जर मायनस मी